अभिमान आहे आम्हाला आमच्या देशाचा, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा, या समृद्धीचा, या एकतेचा, श्री क्षेत्र भीमाशंकराच्या आशीर्वादानं पावन झालेल्या या भूमीचा आणि इथल्या कष्टाळू माणसांचा, देशासाठी प्राणाहुती देणाऱ्या हुतात्मा बाबू गेनूंचा। आकांक्षा आहे आमची सदैव अग्रेसर राहण्याची, जाणीव आहे आम्हाला आमच्या जबाबदारीची। छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व मार्गाचा अवलंब करणारं एक परिपक्व नेतृत्व, द्रष्टे, संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील, लोकनेते यशवंतराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार यांनी दिलेला वसाव वारसा घेऊन दिलीपरावांनी निरगुडसरपासून विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास चढत्या क्रमानं पूर्णत्वास नेला। महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पक्ष संघटनेत काम केल्यानंतर दिलीपराव 1990 मध्ये विधानसभेत प्रथमतः निवडून आले आणि आजपर्यंत सतत त्यांची विजयी कारकीर्द सुरू आहे। विधानसभेतील सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीमुळे त्यांना 1998 साली उत्कृष्ट संसदपटू या बहुमानानं सन्मानित करण्यात आलं। 1999 ला मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी उच्च, तंत्र व वैद्यकीय शिक्षण खातं, ऊर्जा खातं, अर्थ आणि नियोजन खातं अशा महत्वाच्या खात्यांचं मंत्रिपद भूषवलं। प्रत्येक खात्यात त्यांनी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला व राज्याच्या प्रगतीला हातभार लावणारे दूरगामी निर्णय घेतले। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना त्यांनी राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र डिजिटल क्रांती घडवून आणली। महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या अर्थात MKCLच्या उभारणीतून आजच्या माहिती व तंत्रज्ञान अर्थात IT युगाची पायाभरणी केली। त्यामुळे आजपर्यंत 2,50,00,000 विद्यार्थी संगणक साक्षर झाले। शिक्षण खात्यात धडाडीचे निर्णय घेऊन त्यांनी राज्यात शिक्षणाच्या जागतिकीकरणाची बीजे रोवली। त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन दिलं। आज गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची दारं खुली झाली आहेत, ती या काही निर्णयांमुळे। ऊर्जा खातं सांभाळताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून प्रथम वीज मंडळाचं विभाजन केलं। वीज मंडळाच्या कामकाजात सुसूत्रता आणून राज्यात नवीन वीज प्रकल्पांना गती देण्याच्या त्यांच्या धोरणात्मक अशा महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे आज राज्यात विजेचा पुरवठा सुरळीत आहे। राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भरीव रकमेचा विशेष कार्यक्रम हाती घेतला। तीर्थक्षेत्र विकास, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिला सबलीकरण, आदिवासी बांधवांची कर्जमाफी, पायाभूत सुविधा, वीज, सिंचन, रस्ते विकास, पर्यटन, क्रीडा विकास, दुग्ध व्यवसाय अशा विविध क्षेत्रात भरीव निधी देऊन राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम केलं। महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद सांभाळताना त्यांची आदर्श समन्वयाची भूमिका विधानमंडळानं अनुभवली। याच कालखंडात महाराष्ट्र विधानसभेचा अमृत महोत्सव माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील आणि देश विदेशातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत साजरा झाला। संपूर्ण विधिमंडळाचं संगणकीकरण आणि कामकाजाचं दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण त्यांनी प्रत्यक्षात साकारलं। राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष या नात्यानं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊस क्षेत्रात संशोधन करणारी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष म्हणून ते देश पातळीवर साखर उद्योगाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत। या संपूर्ण प्रवासात त्यांनी आपल्या कर्मभूमीकडे सातत्यानं बारीक लक्ष पुरवलं। रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, सिंचन, शेतीपूरक व्यवसाय, रोजगार, उद्योग आणि सहकार यांची सांगड घालून आंबेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचंड प्रमाणात परिवर्तन घडवून आणलं। जनसामान्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ते आजही सातत्यानं प्रयत्न करत आहेत। माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब आवटे, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, BD अण्णा काळे, बापूसाहेब थिटे, किसनराव बाणखेले, TS बोऱ्हाडे यांच्या विचारांचा वारसा जपत आंबेगाव शिरूरचं नाव देश पातळीवर नेण्याचं काम दिलीपरावांच्या माध्यमातून होत आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, शरद सहकारी बँक,
विविध कार्यकारी संस्था आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना पतपुरवठा करून मतदारसंघातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम ते प्रथमपासून करत आले आहेत। आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून जोड उत्पन्न मिळवून देण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले। दिलीपरावांच्या समृद्धी नियोजनाचं फलित लोकांनी पुन्हा एकदा अनुभवलं आहे। डिंभे धरण, आदिवासी भाग, शिरूर तालुक्यातील डावा आणि उजवा कालवा, बुडीत बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तलाव आणि त्याखालचे बंधारे या कामांना गती देऊन सिंचनासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं श्रेय दिलीपरावांचं। आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय तसंच घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत साधन सामग्री उपलब्ध होण्यासाठी त्यांनी जातीनं प्रयत्न केले। तळेघर, पाबळ आणि मलठण येथील ग्रामीण रुग्णालय तसंच रांजणी, निरगुडसर, शिंगवे आणि अवसरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी दिलीपरावांनी मंजुरी मिळवली। या सर्व आरोग्य सेवांची कामं आज प्रगतीपथावर आहेत। 132 केव्ही सबस्टेशन काठापूर, कवठे व पिंपळगाव खडकी येथे कार्यान्वित करण्यात आली आहेत। अवसरी खुर्द येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन स्थापन केल्यामुळे आंबेगाव तालुक्याचं नाव जागतिक नकाशावर आलं आहे। गोनवडी तालुका आंबेगाव व कारेगाव तालुका शिरूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्रशाळा उभारल्यामुळे व्यावसायिक शिक्षणाचीही सोय झाली आहे। मंचर येथे अण्णासाहेब आवटे कॉलेज व घोडेगाव येथील BD अण्णा काळे महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध होती। यात भर घालण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत पारगाव येथे सुरू करण्यात आलेलं महाविद्यालय आणि मंचर येथील नालंदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे। आदिवासी परिसराच्या विकासासाठी विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलीपरावांनी भरीव कार्य केलं। घोडेगाव येथे आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा तसंच आहुपे, गोहे, तेरुंगण, असाणे, राजपूर या ठिकाणी निवासी आश्रमशाळा सुरू केल्या असून शिनोली, घोडेगाव, मंचर या ठिकाणी वसतिगृह तर पेठ या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळेची उभारणी केली आहे। याचबरोबर दिलीपरावांच्या प्रयत्नातून नागापूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू झालं आहे। घोडेगाव येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची उभारणी झाली। याचबरोबर न्यायालय, पंचायत समिती व घोडेगाव पोलीस स्टेशनसाठी अद्ययावत इमारतीबरोबरच मंचर येथे ST डेपोचं बांधकाम पूर्ण केलं आहे। परिसरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी राजपूर येथे बांधण्यात आलेलं भक्त निवास आता कार्यान्वित झालं आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर आराखडा आकार घेत आहे। तसंच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, मळगंगा कुंड, कान्हूर मेसाई देवस्थान व कवठे येमाई येथील तीर्थक्षेत्रांना पर्यटन दर्जा देऊन परिसराचा विकास करण्यात येत आहे। मतदारसंघातील महिलांच्या उन्नतीसाठी बचत गट व अन्य उपक्रमांच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत। परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतींव्यतिरिक्त तरुणांना रोजगार मिळवून देण्याचं काम भीमाशंकर साखर कारखाना, शरद बँक, गोवर्धन प्रकल्प, मोरडे फूड्स, पराग शुगर व अन्य संस्थांच्या माध्यमातूनही होत आहे। आतापर्यंत किमान 6000 तरुणांना रोजगार मिळाला आहे। मतदारसंघातील माळीण गावात झालेल्या दुर्दैवी घटनेत दिलीपरावांनी रात्रीचा दिवस करून जातीने लक्ष घातलं। आपत्तीच्या दिवसापासून ते पुनर्वसनापर्यंत आपत्तीग्रस्त नागरिकांमागे खंबीरपणे उभं राहून दिलीपरावांनी त्यांना जगण्याचा नवा विश्वास दिला आहे। शिरूर आंबेगाव मतदारसंघाच्या विकासाची घोडदौड गेली 3 दशकं निरंतर चालू आहे आणि यापुढेही ती अशीच चालू राहावी यासाठी आपल्या या द्रष्ट्या नेत्याला येत्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे। चला तर मग शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची धुरा परत एकदा आपल्या दिलीपराव वळसे पाटलांच्या हाती देऊन आपल्या प्रगत आयुष्याचं स्वप्न पूर्ण करूया।